नमस्कार मंडळी. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मोहिनी एकादशी संदर्भातील माहिती. चला तर मग सुरू करूयात. तर मोहिनी एकादशीच्या नावावरूनच आपल्याला समजते की मोहमायेचे बंधन तोडणारी जी एकादशी असते तिला मोहिनी एकादशी असे संबोधले जाते. मानवाच्या सर्व अर्थाचे कारण असते तो त्याच्या मनातील विषयाचा मोह आणि तो मोह नष्ट करणारी एकादशी म्हणजेच मोहिनी एकादशी होय. तर मंडळी, सर्व एकादशी एका बाजूला आणि मोहिनी एकादशी एका बाजूला एवढे मोठे पुण्य मोहिनी एकादशीचे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. प्रभू रामचंद्रांनी एकदा वसिष्ठ ऋषींना सीतेच्या विरहानंतर व्याकुळ होऊन मनाची शांती आणि समाधानासाठी एखादे व्रत सांगण्यासाठी विनंती केली. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी रामाला ही मोहिनी एकादशी करण्याचे सांगितले होते. देवाने समुद्र मंथनाच्या वेळी घेतलेले मोहिनीचे रूप हे सुद्धा याच दिवशी घेऊन अमृताचे वाटप केल्याची मान्यता देखील असल्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने संबोधले जाते. अंतःकरणातील सर्व विषारी मोहमाया यांची बंधने तोडणारी अशी ही मोहिनी एकादशी होय. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे भागवत संप्रदायातील लाखो वारकरी केवळ पंढरीची वारी करीत विठुरायाची उपासना आणि एकादशी करत असतात. मोहिनी एकादशीच्या द्वादशीला देखील वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठे महत्त्व असते. याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव हा साजरा होत असतो. एकादशीचा उपवास संपल्यानंतर उपवास सोडण्यासाठी बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला लोक जातात आणि आपला उपवास हा सोडतात. तर मंडळी, मोहिनी एकादशी संदर्भातील एक रंजक कथा ही धर्मशास्त्रात सांगितली जाते, ती आपण आता पाहूयात. अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत करत असत. संपूर्ण दिवस पाण्याचा एकही थेंब न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास ते सोडत असत. एकदा द्वादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनासाठी थांबण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी याला मान्यता देऊन ते नदीवर गेले. मात्र सूर्यास्त होऊ लागला तरीही ते परत न आल्यामुळे अंबरीश ऋषींसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. अखेर त्यांनी द्वादशी संपण्यापूर्वी थेंबभर जल हे प्राशन केले आणि आपला उपवास सोडला आणि यजमानाच्या पूर्वी भोजन न घेता त्यांचाही त्यांनी मान ठेवला. मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी अंबरीश ऋषींना 10 जन्म घ्यावे लागतील असा श्राप दिला. यानंतर भगवंतांनी आपल्या भक्ताला दिलेला श्राप हा स्वतःवर घेतला आणि 10 अवतार घेतल्याची मान्यता वारकरी संप्रदायामध्ये आहे. यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असून हे व्रत प्रत्येक वारकरी मनोभावे करीत असतो. एकादशी व्रत सोमवार न करी कोण त्यांची गती होईल नेऊ, म्हणजेच एकादशीचे व्रत न करणाऱ्याची अधोगती होत असते अशी भावना वारकरी संप्रदायामध्ये आहे. मोहिनी एकादशी संदर्भातील अजून एक कथा आपण जाणून घेऊयात. ही कथा महर्षी वशिष्ठांनी श्री रामचंद्र यांना सांगितली होती. एकदा श्रीराम म्हणाले की हे गुरुदेव, सर्व पापांचे व दुःखांचा नाश करणारे व्रत ह्याचे मला वर्णन करा. सीतेच्या वियोगामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. महर्षी वशिष्ठ म्हणाले, हे राम, आपण खूपच सुंदर प्रश्न मांडला आहे. आपली बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. एखादी व्यक्ती आपले नाव घेऊन शुद्ध आणि पवित्र होते तरीही लोकांच्या हितासाठी हा प्रश्न चांगला आहे. वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव हे मोहिनी एकादशी असे आहे. हे व्रत केल्याने मनुष्य हा सर्व पाप आणि दुःखांपासून मुक्त होतो. त्याने सर्व मोहमायेपासून त्याला मुक्ती मिळते. मी याची कथा सांगत आहे आणि तुम्ही ती ध्यानपूर्वक ऐकावी. सरस्वती नदी काठावर
भद्रावती नावाच्या नगरीमध्ये द्युतिमान नावाचा चंद्रवंशी राजा हा राज्य करीत होता. तेथे धनधान्याने संपन्न आणि पुण्यवान धनपाल नावाचा वैश्य देखील राहत होता. तो अत्यंत धर्माळू आणि विष्णुभक्त होता. त्याच्या नगरामध्ये अनेक भोजनालय, विहिरी, तलाव, धर्मशाळा ह्या त्याने निर्माण केलेल्या होत्या. रस्त्यांवरती आंबे, जांभूळ, कडुलिंबाचे अनेक वृक्ष त्याने लावलेले होते. त्याचे 5 पुत्र होते: सुमना, सद्बुद्धी, मेधावी, सुकृती आणि दृष्टबुद्धी. यापैकी 5वा पुत्र दृष्टबुद्धी हा महापापी होता. तो आपल्या पित्याची आज्ञा ही कधीही मानत नसे. तो अत्यंत दुराचारी होता. वाईट मनुष्यांच्या संगतीमध्ये तो राहत असे. तसेच भोगविलास करत असे. मद्यमासाचे सेवन देखील करत असे. या प्रकारे तो चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती ही नष्ट करत असे. या कारणामुळे वडिलांनी त्याला आपल्या घराबाहेर काढले होते. घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने, कपडे विकायला सुरुवात केली. जेव्हा सर्व काही नष्ट झाले तेव्हा तो दुराचारी लोकांसोबत राहू लागला. आता तो भूक तहानेमुळे अति दुःखी राहू लागला आणि कोणाचीही साथ नसल्यामुळे तो आता चोरी करू लागला होता. एकदा त्याला पकडल्यानंतर तो धनपालचा मुलगा आहे हे कळल्यानंतर त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले होते. परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यानंतर त्याला कारागृहात टाकण्यात आले. तुरुंगात त्याला अत्यंत दुःख देण्यात आले होते. नंतर राजाने त्याला शहर सोडण्यास सांगितले. तो शहराबाहेर जंगलात गेला. तेथे त्याला वन्य प्राणी आणि पक्षी यांचे शिकार करून तो खाऊ लागला होता. काही काळानंतर तो बहेलिया बनून गेला आणि धनुष्यबाण घेऊन त्यांनी प्राणी आणि पक्षी मारून खाण्यास सुरुवात केली. एकदा भूक तहानेमुळे व्यथित होऊन तो भटकत भटकत कौंडिन्य ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचला. तेव्हा वैशाख महिना होता आणि ऋषी हे गंगा स्नान करत होते. त्यांच्या भिजलेल्या कपड्यांचे काही शिंतोडे त्याच्यावर पडल्यामुळे त्याला काही सद्बुद्धी प्राप्त झाली. त्याने कौंडिन्य ऋषींसमोर हात जोडून म्हटले की हे मुनी, मी जीवनामध्ये खूप पापे केलेली आहेत. या पापांपासून मुक्तीसाठी मला सोपा आणि काहीही धन न खर्च करावा लागणारा असा काहीतरी उपाय सांगा. त्याचे वचन ऐकून ऋषीमुनी प्रसन्न झाले. तेव्हा ते म्हणाले की तू वैशाख शुक्लच्या मोहिनी एकादशीचे व्रत कर. याने तुझी सर्व पापेही नष्ट होतील. मुनींचे हे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याने हे व्रत विधीपूर्वक केले. या व्रताच्या प्रभावामुळे त्याची सर्व पापे ही नष्ट झाली आणि शेवटी तो गरुडावरती बैसून विष्णू लोकामध्ये गेला. तर मंडळी, अशा प्रकारे वशिष्ठ ऋषींनी श्री रामचंद्र भगवंतांना सांगितले की दृष्टबुद्धीच्या कुबुद्धीमुळे त्याच्या परिवाराचा झालेला विरह मोहिनी एकादशीच्या प्रभावामुळे संपुष्टात आला आणि त्याला साक्षात भगवंताचा संग, जो कुण्याही जीवास प्राप्त होऊच शकत नाही, तो सत्संग प्राप्त झाला. या जीवनामध्ये स्वकीयांच्या सहवासापेक्षा ईश्वराचा सत्संग हा श्रेष्ठ आहे आणि ज्यामुळे या जीवाला जन्म आणि मृत्यू यांच्या पलीकडील जो मोक्ष आहे तो सहज प्राप्त होतो. आणि या जीवनामध्ये जो जीवाशिवाचा वियोग अनेक जन्मापासून या जीवास झालेला आहे, तो वियोग हा मोहिनी एकादशीच्या व्रत साफल्यामुळे नष्ट होऊन या जीवाला सद्गती प्राप्त होते. म्हणून वैशाख शुक्ल मोहिनी एकादशी पालन करण्याबद्दल श्री वशिष्ठ ऋषींनी श्री राम भगवंतास सांगितले. त्याप्रमाणे आपण सर्वांनी जर हे व्रत आचरण केले तर आपल्याला सुद्धा सदाचरण प्राप्त होऊन सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे श्रीकृष्णांनी युधिष्ठिर राजाला मोठ्या भक्तिभावाने ही कथा कथन केली आहे. तर मंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. जय श्रीहरी.